नमस्कार, मी प्रेरणा नाईक पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात पीएम न्यूज। चला तर मग उर्वरित बातमी। आज जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे आणि हे जे वर्ष आहे म्हणजे 2024 पासून 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 हे संपूर्ण वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरं करण्यात आलेलं आहे। आणि विशेष करून या 2025 या वर्षामध्ये जनजातीय गौरव वर्ष असल्या कारणाने आदिवासींना लक्ष करून आदिवासींना केंद्रित ठेवून गव्हर्नमेंटनी मोठ्या मोठ्या योजना राबवलेल्या होत्या। त्याच्यामध्ये एक पीएम जन्मन होती, प्रधानमंत्री जन्मन योजना होती आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी काही जिल्हे घेतलेले होते आणि मग त्यातून म्हणजे TSP एरियातले ज्या एरियामध्ये आदिवासी जास्त राहतात असे जिल्हे त्यांनी अगोदर घेतले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी कमी प्रमाणात राहतात त्याला OTSP एरिया म्हणतात, तर ते घेतलं आणि त्याला धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान असं नाव दिलं। त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर आणि धाराशिव दोन्ही जिल्हे घेतले, पण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये धाराशिवमधले 4 गावं आणि आपल्या सोलापूरमधले एकूण 61 गावं निवडली। परंतु आता हा कार्यक्रम जिथं होत आहे तर त्या बार्शी तालुक्यातलं एकही गाव त्याच्यामध्ये नाही आहे। अक्कलकोटमधले 51 गावं घेतलेली आहेत, सांगोल्यामधले 9 गावं आहेत आणि मोहोळमधलं 1 गाव आहे आणि धाराशिवमध्ये परांड्यामध्ये 3 गावं आहेत आणि धाराशिवमधलं 1 गाव आहे। असे एकूण 65 गावं जे घेतलेले होते। तर त्याच्यामध्ये नंतर आपल्या पुढच्या आठवड्यात जेव्हा केव्हा म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तसं तुम्ही या, त्या पद्धतीने आपण आता हा सध्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आपण 150वी जयंती बिरसा मुंडाची साजरी करतो। बिरसा मुंडा फक्त 25 वर्ष जगले होते आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं होतं। तर 17व्या वर्षी आंदोलन सुरू केलं आणि 25व्या वर्षी त्यांना फाशी झाली किंवा ते जेलमध्ये गेले, म्हणजे जेलमध्येच नंतर त्यांचं निधन झालं। तर फक्त त्यांना मोजून 8 वर्षे मिळाली काम करायला, पण या 8 वर्षामध्ये त्यांनी जे काही काम केलं तर ते काम इतिहासाच्या पानांवर ठसा उमटवून जाणारं काम होतं आणि त्यांनी बेसिक पायाभूत काम केलं। त्याच्यावर त्यांनी शिक्षण हा महत्वाचा विषय ठेवलेला होता। अंधश्रद्धा सोडून देण्याचा दुसरा भाग होता आणि तिसरा भाग होता गुलामीतून मुक्त करण्यासाठी लढणे। म्हणजे त्यावेळेचे सावकार आणि इंग्रज या दोघांच्या विरोधामध्ये एक शिस्तबद्ध असा लढा जो आहे तो बिरसा मुंडांनी उभा केला होता। मी यासाठी सांगतोय, मी जास्त त्यांची कहाणी वगैरे सांगत बसणार नाही तुम्हाला, पण शिस्तबद्ध लढा आणि आज त्याची गरज आहे तुम्हाला शिस्तबद्ध संघर्षाची, शिस्तीतल्या लढाईची गरज आहे आणि शिस्तीतली लढाई जर लढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल। आपले हक्क अधिकार काय आहे, संविधानामध्ये आपल्यासाठी काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी ज्यांच्याकडून ते समजणं शक्य आहे। आता इथं आपल्यासाठी गर्वाची गोष्ट अशी आहे, अभिमानाची गोष्ट आहे का इथं 2 वकील आमच्यामध्ये आहेत, कदाचित तिसराही वकील असेल मला माहित नाही, परंतु मला माहित असलेले 2 वकील इथं आहेत। हे आमचे शिंदे साहेब आहेत इथं आणि दुसरे पण शिंदे साहेब आहेत, गेलेत का ते गेलेत, ओके। तर आमच्यामधून लोक वकील पण झालेले आहेत आणि या वकिलांकडून मला जास्त अपेक्षा आहे। म्हणजे हे जे वकील आहेत आपले, कारण त्यांना संविधान कळतं तर त्यांनी ते संविधान वाचावं आणखीन एकदा। त्या संविधानामध्ये आपले प्रावधान काय आहे, आपले अधिकार काय आहे हे आपल्या लोकांना वारंवार सांगावं, कारण एका कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमचे हक्क अधिकार सांगता येणार नाही। त्यामुळं हा रोजचा कार्यक्रम आहे आणि रोज, कारण आपल्यामधलं अज्ञान एवढं आहे, आपल्यामधलं शिक्षणाचा अभाव, आपल्यामध्ये शिक्षण घेण्याची प्रवृत्ती अजिबात नाही आहे आणि ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे। जर शिक्षण घेतलं तर तुम्ही काय होऊ शकता त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः आहे। मी स्वतःही याच पारधी समाजाचा आहे आणि त्यामुळं मी सांगू शकतो की शिक्षण घेतल्यामुळं तुमची उन्नती होते, तुमची प्रगती होते, तुमचा विकास होतो। मी माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना
हात जोडून सांगेन की आपली ही मुलं शिकवा आणि जी मुलं बाहेर फिरत असतील त्यांना शिक्षणाकडे वळवा, त्यांना शाळेमध्ये टाका. आपल्या इथं 3 वसतिगृह 3 आश्रमशाळा आहेत शासकीय 3 आश्रमशाळा आहेत. एक बरोड्याला आहे, एक होडगीला आहे, एक सवतगव्हाणला आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की फक्त 500 विद्यार्थी पाहिजे. आणि मला मगाशी साहेबांनी सांगितलं की बार्शी तालुक्यामध्ये आमची 20,000 मतांची संख्या आहे. काय चाटायचं त्या 20,000 मतांच्या संख्येला? जर त्यातले जर लोक शिकत नसतील आणि शाळेत जात नसतील तर मग ती 20,000 मतसंख्या काय करणार आहे? तर या सर्वच मतदारांपर्यंत तुम्ही हा संदेश पोहोचवला पाहिजे की आपला समाज शिकला पाहिजे, शाळेत गेला पाहिजे. सरकारनं ज्या शिक्षणाच्या पायाभूत योजना, या बाकीच्या योजनांकडे लक्ष नका देऊ जास्त. तुम्ही खऱ्या योजना ज्या आहेत त्या शिक्षणाच्या आहेत. शिक्षण घेऊन तुम्ही सुधार झाले तर तुम्ही स्वतःच योजना उभ्या करू शकता. तुम्ही स्वतःच लोकांना म्हणजे योजना वाटू शकता. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, तुमच्या मेंदूमध्ये आहे. आज मी ते करू शकतो ना. आज मी प्रकल्प अधिकारी म्हणून बसलेलो आहे. याचं कारण आहे शिक्षण. माझ्या आई वडिलांनी, माझ्या आजीनं किंवा माझ्या नातेवाईकांनी मला शिक्षणासाठी जे प्रेरित केलं त्यामुळं मी आज इथं तुमच्या समोर उभा आहे. तेव्हा हे जनजाती गौरव वर्ष जे आहे असा गौरव करत असताना शिक्षण म्हणजे काय असतं हे बिरसा मुंडांचं एकदा वाचा. तुम्हाला आता पत्रकार याच्यामध्ये थोडक्यात परिचय बिरसा मुंडांचा आहे. मी सांगितलं तुम्हाला की 17व्या वर्षी ज्या इंग्रजी मिशनरी शाळेतून बिरसा मुंडांना शिक्षण घेतलं त्याच इंग्रजांच्या विरोधामध्ये, त्याच सावकारांच्या विरोधामध्ये बिरसा मुंडांना बंड पुकारलं, विद्रोह पुकारला. शिक्षण त्याला म्हणतात. जेव्हा शिक्षण मिळते तेव्हा विद्रोह करण्याची एक भावना तयार होते आणि आपले हक्क अधिकार मागण्याची एक पद्धत विकसित होते. तेव्हा शिस्तबद्ध लढायला शिका, शिस्तबद्ध संघर्ष करायला शिका. यामध्ये बऱ्याच योजना आहेत. आता या वर्षीपासून राणी दुर्गावती महिला सबलीकरण सक्षमीकरण योजना आहे. या अंतर्गत तुमच्या माहितीसाठी सांगतो की महिलांना कोणत्याही योजनेमध्ये सहभाग रक्कम भरायची गरज नाही. ते न्यूक्लियर बजेटच्या योजना असो, बचत गट असो, की तिकडे म्हणजे पशुसंवर्धन मधल्या योजना असो, शेळीमेंढीच्या योजना असो, की तिकडे बिरसा मुंडा कृषी क्रांतीच्या योजना असो, की तिकडे आणखी कुठल्याही योजना असो, ज्या ज्या योजना म्हणजे ज्या ज्या योजना महिला मागतील त्या कोणत्याही योजनांमध्ये महिलांना सहभाग होण्याची गरज नाही. महिला व बालविकांच्या माध्यमातून 4 लाखाची ई रिक्षा जी आहे तर त्याचं लोन उपलब्ध आहे तुमच्यासाठी. आता लोन म्हटलं की आमच्या अंगावर काटा येतो आणि आम्ही ते लोन घ्यायला पाहत नाही, आम्हाला परतावा करण्याचा जीवावर येतो. पण ते जर केलं तर आपलं क्रेडिट बँकेमध्ये बनत असते आणि त्यामुळं बँकच नंतर विचारते तुम्हाला किती लोन देऊ म्हणून. तेव्हा हे 4 लाखाचं जे लोन आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2,80,000 भरायचे आहेत परताव्यामध्ये आणि ते टप्प्याटप्प्याला भरायचे आहेत. दर महिन्याला हप्ता भरायचा आहे त्याचा. जर तुम्ही ती ई रिक्षा घेतली, ती चालवली तर तुम्ही महिन्याचे पैसे भरू शकणार नाही काय? भरू शकता की नाही? तरी महिलांसाठी ई रिक्षा आहे, पीक रिक्षा 4 लाखाचं लोन आहे, परंतु त्याच्यामध्ये 2,80,000 लोन तुम्हाला बसणार आहे. कारण 40,000ची जी सहभाग रक्कम आहे ती आम्ही भरणार आहोत आणि 80,000 तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी आहे. बाकीच्या योजना ज्या आहेत त्या तशा निवासी आश्रमशाळा मी तुम्हाला सांगितलं. आता त्या आश्रमशाळांमध्ये जास्तीत जास्त आपल्या मुलांना शिकवा आणि तिथंही तुम्ही लक्ष ठेवा आपल्या मुलांना शिक्षण बरोबर भेटते नाही भेटत हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि खरोखरच्या ज्या समस्या आहेत त्या खरोखरच्या समस्या तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्याकडे आणल्या पाहिजे. म्हणजे विनाकारण कोणाला आरोप करू नका. बिरसा मुंडा म्हणायची की खोटं बोलू नका. पशुपक्ष्यांसारखे एकत्र राहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. आता तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही कदाचित मला वाईटही म्हणाल, मला मनातल्या मला शिव्या द्याल, पण मी म्हणतो आम्हाला बोकड कापायला हजारो रुपये मिळतात, हजारो रुपयाचं लोन आम्ही काढतो. पण आहे की नाही, आमच्या स्वतःच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी आमच्याकडे पैसा नसतो. तेव्हा आपल्या मनातल्या पहिल्यांदा अंधश्रद्धा दूर करा. जे आवश्यक आहे जरा मारवाड्यांकडे बघा, ब्राह्मणांकडे बघा. बाकी आता जो समाज
सगळ्यात महत्वाचा शेड्यूल कास्ट ज्याला बौद्ध समाज म्हणतो आपण, त्या बौद्ध समाजाकडे बघा, त्यांना अंधश्रद्धा सोडल्या, तो आज म्हणजे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहतो. आम्ही ते स्वप्न पाहत नाही. आता योगायोगाने आमच्या आदरणीय महाबहीण द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती बनल्या, त्यांना पोझिशन मिळाली. पण आमचा एखादा प्रधानमंत्री झाला पाहिजे, तो आमचा झाला पाहिजे, याच्यासाठी आमची चढावळ असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे. योजनांचा नीट अभ्यास करा. आता हे आता दिनेश राव मध्यंतरी गेले होते, त्यांच्यासोबत आणखी काही लोक गेले होते, त्या प्रत्येकाला एक पुस्तक मिळालं असतं, बरोबर आहे. या पुस्तकामध्ये सगळ्या योजनांची डिटेल माहिती आहे. हे पुस्तक बरोबर वाचू नका आणि हे पत्रकही बरोबर वाचू नका. वाचत असताना एक वेळा नाही समजलं, दोन वेळा नाही समजलं, 3 वेळा नाही, 10 वेळा वाचा. ती गोष्ट समजून घ्या. ती समजत नसेल तर ज्याला समजली त्याच्याकडून समजून घ्या आणि मग माझ्यासोबत भांडायला या. मी जर तुमच्यासोबत काही बदमाशी करत असेल तर बिनधास्त माझा कान धरा, माझ्या कानाखाली लावा, काही प्रॉब्लेम नाही मला. जर मी बेईमानी करत असेल आणि समाजासोबत बेईमानी करत असेल तर आपल्या कानाखाली तुम्ही मारली येऊ द्या. तर माझ्या आईनं, माझ्या बहिणीनं माझ्या कानाखाली मारली आणि मला शिक्षा दिली असं मी समजेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही शिका, आपल्या मुलांना शिकवा, योजना समजून घ्या, अभ्यास करा. आपले वकील आहेत आपल्याजवळ, शिकलेले लोक आहेत, त्या शिकलेल्या लोकांकडून ते समजून घ्या आणि कोणी नाही समजावून सांगितलं तर माझ्याकडे या. आणि कोणत्याही दलालाच्या मध्यस्थाच्या भानगडीत पडू नका. आपली योजना घेण्यासाठी स्वतः ऑफिसमध्ये या, स्वतः फॉर्म भरा, स्वतः कागदपत्र गोळा करा. कागदपत्र गोळा करताना त्रास होईल, कोणतीही चांगली गोष्ट करताना त्रास होत असतो. कोणतीही चांगली गोष्ट कोणतीही करा तुम्ही, त्यात त्रास घ्यावाच लागतो. जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल, विकास करायचा असेल, आपल्या आयुष्याचं भलं करायचं असेल तर तुम्हाला त्रास घ्यावाच लागेल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणी येत नाही आणि वाळूचे कण रगडले तर तेलही गळते, ही म्हण आहे. तेव्हा आपण जर प्रयत्न केले तर आपले कागदपत्रही निघतील. आपल्या मुलांच्या जन्माच्या नोंदी बरोबर करून घ्या. जेव्हा जन्म होतो तेव्हाच नोंदी करायच्या, जिथं जन्म झाला तिथंच नोंद करायची. ती ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल. आता सोय एवढी आहे की एसटीत जरी जन्म झाला तरी ती एसटी ज्या गावात थांबलेली असेल त्यावेळेस तर त्या गावात तुम्हाला जन्माची नोंद करता येते. तर तेव्हा अगदी रेल्वे सुद्धा जन्म झाला तरी जन्म होताना ती रेल्वे ज्या गावावरून जात असेल तर त्या गावात तुम्हाला त्याची नोंद करता येते, ती करावी लागते. तेव्हा जन्माची नोंद नाही केली तर आमचे पुढचे कागदपत्र निघत नाही. तेव्हा आपण या देशाचे नागरिक आहोत, आपले हक्क आहेत, आपले अधिकार आहेत आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला माणूस समजा आणि स्वतःला माणूस समजण्याची सुरुवात करा. त्या पद्धतीनं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करताना शिस्तीत करा आणि आडमुठेपणानं आपण लढायचं नसते. आडमुठेपणानं लढलं तर मरण निश्चित आहे आणि शिस्तबद्ध लढलं तर विकास निश्चित आहे. ठीक आहे. तेव्हा मी अजून काही जास्त वेळ इथं देऊ शकणार नाही तुम्हाला. येत्या काळामध्ये अजून असे कार्यक्रम आयोजित करा आणि वर्गाचा कार्यक्रम असेल तर त्याही ठिकाणी मी कधीही उपलब्ध आहे. मी तुमच्यातला आहे, त्याच्यामुळे आज दिनेश रावांनी म्हटलं या म्हणून मी आलो. खरं म्हणजे आज वेळ नव्हता. आज प्रकल्पाचा कार्यक्रम आम्ही वरुड्याला घेतलेला आहे. आता त्या कार्यक्रमामध्ये जायचं आहे. तिकडे आता धाराशिवचे लोक वाट पाहत असतील. तर तेव्हा माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तेव्हा या सगळ्या योजनांचा नीट अभ्यास करा. हे पुस्तक वाचा, हे पत्रक जे आहे हे पत्रक नीट वाचा आणि आपल्या आयुष्यात भलं करा. काही संबंध नाही तर माझ्यापर्यंत या. मी बिरसा मुंडांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. या 150 जयंतीच्या निमित्तानं आपण शिकण्याचा, संघटित होण्याचा आणि शिस्तबद्ध संघर्ष करण्याचा आपण संकल्प करूया आणि तुम्ही हा संकल्प करून निश्चित पार पाडाल अशी रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.